नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज राज्यातील अनेक भागात वादळी पाऊस झाला। काही ठिकाणी मोठं वादळ सुद्धा होतं। तर आज रात्री सुद्धा पुढील येणाऱ्या 2 ते 3 तासात जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक जिल्ह्यांमध्ये होणार आहे। तर कोणकोणत्या जिल्ह्यात कसं राहील पावसाचं वातावरण, चला सविस्तर माहिती जाणून घेऊया। त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओच्या खाली दिलेले सबस्क्राइब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या पावसाविषयी महत्त्वाची माहिती सर्वात अगोदर बघायला मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला दौलताबाद, एलोरा गुफा, फुलंब्रीमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक भागात बघायला मिळेल। तर त्यानंतर विरमगाव, अंधारी या भागात सुद्धा आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस बघायला मिळणार आहे। त्यानंतर हसनाबाद या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी राहू शकतो, तर काही ठिकाणी वादळ व हलका पाऊस देखील बघायला मिळू शकतो। तर छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा आज रात्री आपल्याला पावसाचं वातावरण बघायला मिळेल। कन्नड, अतनूर या भागात सुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस व हलकं वादळ बघायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, तुळजापूर, सोलापूर या भागात सुद्धा आपल्याला 3 ते 4 तासामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस व मोठं वादळ आपल्याला आज रात्री बघायला मिळेल। आज रात्री अक्कलकोट मध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा मुसळधार पाऊस अनेक भागात वादळासोबत बघायला मिळेल। त्यामध्ये उमरगा या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील। तर शेतकरी मित्रांनो, आज छत्रपती संभाजीनगरच्या काही भागांमध्ये, तर सोलापूर, तुळजापूर, अक्कलकोटच्या काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, असं प्रकारचं वातावरण आज रात्री बघायला मिळेल। सकाळी पुन्हा वातावरण बदल होईल व अनेक ठिकाणी पुन्हा पावसाचे वातावरण बनेल। अनेक ठिकाणी पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही होती एक छोटीशी अपडेट। तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। अजूनही तुम्ही आपले चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।